पुण्यामध्ये वालवाडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते. त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले, त्यांच्या आईने तक्रार दिली. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केलेले आहे. दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे. आणखी आता पुढचा तपास चालू आहे. किती संख्या सगळ्यांमध्ये? 2 मुली आहे. सर, हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे. आता सविस्तर CWCच्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे. तसेच त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतले. त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांचं म्हणणं होते. सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय? आता आम्ही तपास काल दाखल झाले. आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो. आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे. अटक आहे. कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे. सर, आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल बसेसमधून आपले शासकीय म्हणजे एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस त्या स्कूलमध्ये असायला हवी. मग या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस होती का? नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार? ते सगळ्या अँगलमध्ये आम्ही चेक करत आहे. ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी, तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का, त्यांनी भाड्यामध्ये घेतले का, हे सर्व भाग आता तपास करत आहे. जसे निष्पन्न होईल त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई करावी. सर, शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का, आणि शाळेने काही तक्रार दिली? शाळेने काही तक्रार? काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही. काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ शकले नाही. आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरेची, त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेची आम्ही माहिती घेत आहोत. आधी त्यांनी तक्रार दिली का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री करणार आहे. सर, ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे, त्यावर नाही, ते आता कन्फर्म झाले नाही. आम्ही तपास करत आहे. झाले तर आम्ही सांगू. ओके. जर स्कूल बसमध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात? तुम्ही ते आता तपासचा भाग आहे. आम्ही जर त्यांचे जे नियम आहे, जे कंडिशन्स आहे, जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. हिंदी में चाहिए सर.